विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। नंदगाव येथील मंदिरासह मठात चोरी, धुमाकूळ, दागिन्यासह 70,000चा मुद्देमाल लंपास, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण। इटकळ प्रतिनिधी हैदर शेख। तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालून मंदिरसह मठात चोरी केली, तसेच गावातील विविध भागातील 4 घरे फोडून चोरट्यांनी दागिन्यासह रोकड चोरून नेली। या घटना शनिवारी दिनांक 28 रोजी मध्यरात्री घडली। या प्रकरणी नोंद नळदुर्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। चोरी लुटालुटीच्या वाढत्या घटनेमुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे। याबाबत अधिक मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील ग्रामस्थ शनिवारी दिनांक 29 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असताना गावातील बसवेश्वर मंदिराचा दरवाजा कटरच्या सहाय्याने उचकटून मंदिरात असलेल्या देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील मंगळसूत्र व नथ, त्याचबरोबर दानपेटीतील 25,000 रुपयावर डल्ला मारून बसवेश्वर मंदिराच्या बाजूस असलेल्या मठात प्रवेश करून 2 चादरी घेऊन स्वामीनाथ स्वामी यांच्या घरात प्रवेश करून घरातील 8,000 किमतीचे भांडे घेऊन बाहेर पडले। त्यानंतर अविनाश कुलकर्णी यांच्या घरातील पेट्या खाली वर करून पेटीतील सामान लंपास केले। गावातील तलावाच्या काठावर असलेल्या रत्नाबाई विटकर यांच्या घरात प्रवेश करून 2,000 रुपये व पितळी साहित्य लंपास केले। शांताबाई बनपट्टी यांचे घर फोडून चोरट्यांना नुकसान केले। पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालून 45,000चा ऐवज लुटल्याचे उघडकीस आले आहे। या घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस स्टेशनचे शिंदे, कोळी, पवार यांनी घटनास्थळी पंचनामा केले। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।